नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन भरती या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वनरक्षक भरतीसाठी विचारण्यात येणाऱ्या मराठीचे प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या सरावासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला TCS पॅटर्ननुसार येणाऱ्या प्रश्नांची आपण रिव्हिजन करून घेणार आहोत. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही भरतीसाठी येणाऱ्या प्रश्नांची अशीच व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, पूजा डॅश 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 रिकाम्या जागी जोडीने येणाऱ्या योग्य शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 आहे आरती, पर्याय क्रमांक 2 आहे अर्चा, पर्याय क्रमांक 3 आहे तीर्थ, पर्याय क्रमांक 4 आहे प्रसाद. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्चा. तर याचं आपण स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 2 अर्चा. बोलण्याच्या ओघात काही शब्द जे जोडीने असल्याप्रमाणे बोलले जातात, जसे की पूजा, अर्चा, देवधर्म. प्रश्न दुसरा, निश्चित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 आहे निष्फळ, पर्याय क्रमांक 2 आहे वर्ज्य, पर्याय क्रमांक 3 आहे निश्चयी, पर्याय क्रमांक 4 आहे चिंताग्रस्त. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिंताग्रस्त. तर आपण स्पष्टीकरण पाहू. स्पष्टीकरणामध्ये पर्याय क्रमांक 4 चिंताग्रस्त हे उत्तर बरोबर आहे. काही आपण विरुद्धार्थी शब्द पाहू, जसे की निश्चयीचं अनिश्चयी, निष्फळचं सुफळ, उदासचं प्रसन्न आणि निश्चित चिंताग्रस्त. प्रश्न तिसरा, कोणाची बाजू न घेता न्याय देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 आहे निगर्वी, पर्याय क्रमांक 2 आहे निरपराध, पर्याय क्रमांक 3 आहे निपक्षपाती, पर्याय क्रमांक 4 आहे निरागस. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निपक्षपाती. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 3 निपक्षपाती हे उत्तर बरोबर आहे. कोणाची बाजू न घेता न्याय देणारा असतो निपक्षपाती. मीपणाची भावना नसलेला असतो निगर्वी. कोणताही अपराध नसलेला असतो निरपराधी. मनात छळ कपट काही नसणारा असतो निरागस. प्रश्न चौथा, रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे? स्वयंपाकघरात 3-4 मडक्यांची टिंब रचलेली होती. पर्याय क्रमांक 1 आहे उतरण, पर्याय क्रमांक 2 आहे रास, पर्याय क्रमांक 3 आहे चत, पर्याय क्रमांक 4 आहे चवड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उतरंड. स्वयंपाकघरात 3-4 मडक्यांची उतरंड रचलेली होती. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 उतरण हे उत्तर बरोबर. त्याचप्रमाणे पैशांची असती चळत, धान्यांची असती रास, भाकरीची असती चवड आणि मडक्यांची असते उतरंड. प्रश्न 5वा, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 पहा, पर्याय क्रमांक 2 पहा, पर्याय क्रमांक 3 पहा आणि पर्याय क्रमांक 4 पहा. तर इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाणी ग्रहण. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 4 पाणी ग्रहण हे उत्तर बरोबर आहे. मराठी प्रमाण लेखनानुसार पाणी ग्रहण हा अचूक व शुद्ध शब्द आहे. प्रश्न 6वा, आपण उद्या आमच्याकडे याल का? कंसातील शब्दाची जात ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे अव्यय, पर्याय क्रमांक 2 आहे सामान्य नाम, पर्याय क्रमांक 3 आहे विशेषण, पर्याय क्रमांक 4 आहे सर्वनाम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वनाम. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 4 सर्वनाम. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द हा सर्वनाम असतो. वरील वाक्यातील आपण हे सर्वनाम आहे. प्रश्न 7वा, तो बहुधा घरी असावा यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे संकेतार्थी, पर्याय क्रमांक 2 आहे विद्यार्थी, पर्याय क्रमांक 3 आहे नकारार्थी, पर्याय क्रमांक 4 आहे आज्ञार्थी. तर इथं उत्तर असे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थी. तर स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 2 विद्यार्थी हे उत्तर बरोबर आहे. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तर्क, कर्तव्य, शक्यता
योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य म्हणतात. वरील वाक्यात शक्यता दर्शवली आहे म्हणून हे वाक्य विद्यार्थी आहे. प्रश्न 8वा. पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे, आमच्या शाळेला आमचे गाव विद्यामंदिर असे मानते. पर्याय क्रमांक 2 आहे, विद्यामंदिर आमचे असे गाव आमच्या शाळेला मानते. पर्याय क्रमांक 3 आहे, आमचे विद्यामंदिर गाव शाळेला आमच्या असे मानते. पर्याय क्रमांक 4 आहे, शाळेला आमचे गाव आमच्या विद्यामंदिर असे मानते. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, आमच्या शाळेला आमचे गाव विद्यामंदिर असे मानते. स्पष्टीकरण. पर्याय क्रमांक 1, आमच्या शाळेला आमचे गाव विद्यामंदिर असे मानते. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार आमच्या शाळेला आमचे गाव विद्यामंदिर असे मानते हे वाक्य अचूक व योग्य आहे. प्रश्न 9वा. व्याध या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पर्याय क्रमांक 1 आहे सारथी. पर्याय क्रमांक 2 आहे व्यास. पर्याय क्रमांक 3 आहे वाघ. पर्याय क्रमांक 4 आहे पारधी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पारधी. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 4 पारधी हे उत्तर बरोबर आहे. काही समानार्थी शब्द पाहू. व्याधचं पारधी, वाघचं केसरी, व्याघ्र शार्दूल. प्रश्न 10वा. पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण शोधा. पर्याय क्रमांक 1 आहे एकाच माळेचे मणी. पर्याय क्रमांक 2 आहे थेंबे थेंबे तळे साचे. पर्याय क्रमांक 3 आहे हजीर तो वजीर. पर्याय क्रमांक 4 आहे उंदराला मांजर साक्ष. तर इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एकाच माळेचे मणी. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 1 एकाच माळेचे मणी हे उत्तर बरोबर आहे. पळसाला पान तीनच, सगळीकडे सारखी स्थिती असणे, एकाच माळेचे मणी, माणसे सारख्याच स्वभावाची असणे या दोन्ही म्हणी सारख्याच अर्थाच्या आहेत म्हणून एकाच माळेचे मणी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 11वा. डबघाईस येणे या वाक्यप्रचाराचा योग्य शब्द सांगणारा वाक्यप्रचार ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे डंका वाजवणे. पर्याय क्रमांक 2 आहे अवकळा येणे. पर्याय क्रमांक 3 आहे ठाव लागणे. पर्याय क्रमांक 4 आहे वटणीवर आणणे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अवकळा येणे. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 2 अवकाळ येणे हे उत्तर बरोबर आहे. डबघाईस येणे याचा अर्थ अवकाळ येणे असा होतो. एखाद्या गोष्टीचा अंतिम काळ, उतरती कळा या अर्थाने वापरले जाते. प्रश्न 12वा. तारुण्य या भाववाचक नामाचा मूळ शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे तारा. पर्याय क्रमांक 2 आहे तरुण. पर्याय क्रमांक 3 आहे तारण. पर्याय क्रमांक 4 आहे तरु. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तरुण. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 2 तरुण हे उत्तर बरोबर आहे. तरुण या शब्दापासून तारुण्य हे भाववाचक नाव तयार झाले आहे. ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील गुणांचा, भावांचा अथवा धर्मांचा बोध होतो त्या नामांना भाववाचक नाम म्हणतात. सामान्य नामे, विशेष नामे यांना य, त्व, पणा, ई, ता, वा, गिरी, आई या सारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करता येतात. प्रश्न 13वा. चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो शहरात गेला. कंसातील शब्द कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 केवळ प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 4 अभयान्वयी अव्यय. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 अभयान्वयी अव्यय. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 4 अभयान्वयी अव्यय हे उत्तर बरोबर आहे. 2 किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना अभयान्वयी अव्यय म्हणतात. वरील वाक्यात म्हणून या अभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य जोडले आहेत. प्रश्न 14वा.
तिला 5 भाषा सहजपणे बोलता येतात. या वाक्यामधील विशेषण ओळखा. पर्याय क्रमांक 1 तिला, पर्याय क्रमांक 2 भाषा, पर्याय क्रमांक 3 5, पर्याय क्रमांक 4 येतात. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 5. स्पष्टीकरण पाहू. पर्याय क्रमांक 3 5 हे उत्तर बरोबर आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. वरील वाक्यात भाषा या नामासाठी 5 हे विशेषण वापरले आहे, म्हणून याचं उत्तर असेल 5. प्रश्न 15वा. त्याच्या अभिनयाने आमचे डोळे भरले. या वाक्यातील क्रियापद ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे भरले, पर्याय क्रमांक 2 आहे डोळे, पर्याय क्रमांक 3 आहे त्याच्या, पर्याय क्रमांक 4 आहे अभिनय. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भरले. स्पष्टीकरण. पर्याय क्रमांक 1 भरले हे उत्तर बरोबर आहे. वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या ज्या विकारी शब्दांमुळे वाक्यातील क्रिया दर्शवली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, अशा वाक्यातील क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. म्हणून वरील वाक्यातील भरले या शब्दाने वाक्याचे अर्थ पूर्ण होतो. व्हिडिओमधून तुम्हाला काही फायदा झाला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि तुमच्या भरती करणाऱ्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्यामुळे त्यांना सुद्धा फायदा होईल आणि मी अशाच प्रकारचे अजून खूप व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे आत्ताच मिशन भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.